नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न तेही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण बघतोय। एकूण 25 प्रश्नांवर आपण चर्चा करतो उत्तरांच्या स्पष्टीकरणासह। या 25 प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अधिक सरावासाठी तुम्ही या प्रश्नांचा वापर करू शकता। आजचे प्रश्न सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा। चला मग घेऊया आजचा पहिला प्रश्न। सुधा गप्पिष्ट असल्याने टिंब बोलत होती। योग्य तो शब्द आपल्याला वापरायचा आहे। हातचे राखून बोलत होती, कमी बोलत होती, थोडक्यात बोलत होती की भरभरून बोलत होती। जर ती गप्पिष्ट होती याचा अर्थ ती भरभरून बोलत होती, बरोबर। खालीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण नाही? याचा अर्थ बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा। जे येणार नाही ते पर्याय आपण बघूया। कृतकृत्य बहुव्रीही आहे, पद्मनाथ बहुव्रीही आहे, लक्ष्मीकांत बहुव्रीही आहे, माय लेकरे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे। माय आणि लेकरे दोन्ही पद महत्त्वाची आहेत, त्यामुळे माय लेकरे हे उत्तर बरोबर। व्यथित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। विकल, पीडित, दुःखी की आनंदी? विकल, पीडित, दुःखी आणि व्यथित हे समानार्थी झालेत। याचा अर्थ आनंदी हे विरुद्धार्थी आहे, बरोबर। चौथा प्रश्न, त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा। साधे वर्तमानकाळी ज्यावेळेस काळ विचारला जाईल त्यावेळेस क्रियापदाकडे बघायचं। आता त्याने पत्र लिहावे, तो पत्र लिहित असे, लिहितो की लिहित आहे। साधा वर्तमानकाळ म्हणजे तो, ते आणि तात म्हणजे तो पत्र लिहितो। तिसरा पर्याय बरोबर। अर्थपूर्ण रचनांचा टिंबटिंब घेण्याची कला मोठी आनंददायी असते। गालेल्या जागी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे। आस्वाद घेण्याची कला, आस्वाद घेण्याची कला, महिमा नाही, स्वादिष्ट नाही, रुचकर नाही, आस्वाद घेण्याची कला मोठी आनंददायी असते। पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील कर्म ओळखा। अभयने काठी उचलली, उचलली, काठी उचलली, अभय आणि काठी। उचलणारा कोण? अभय। अभयने काय उचलली? काठी। याचा अर्थ कर्म आपल्याला मिळाला, यस, काठी। उतावळा नवरा गुडघ्याला वाशिंग या म्हणीचा अर्थ आपल्याला शोधायचा। काय अर्थ दिलेला आहे? उतावळेपणाने स्वतःचा फायदा करून घेणे, उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे, उतावळेपणा करून दुसऱ्यांना त्रास देणे की घाईने स्वतःचे घोडे पुढे दामटणे। उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे याला म्हणतात उतावळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग। पर्याय नंबर 2। पुढीलपैकी कोणता शब्द उन्माद या शब्दाचा योग्य अर्थ आहे? तेज, धुंदी, चमक की उपकार? उन्माद म्हणजे यस, धुंदी, अगदी बरोबर। मी त्याच्याकडे जातो, तो घरी नसतो। योग्य ते हुबेहूब अव्यय आपल्याला टाकायचे, वाक्यावरूनच कळतंय। गाल्या जागी योग्य शब्द निवडा। जितके तितके, जेव्हा तेव्हा, जर तर, जसजसा तसतसा। जेव्हा मी त्याच्याकडे जातो तेव्हा तो घरी नसतो। कालवाचक हुबेहूब अव्यय आपण टाकलेला आहे, जेव्हा आणि तेव्हा। एकाने टिंबटिंब करायची आणि टिंबटिंब मात्र दुसऱ्याने घ्यायचा। करायची आणि घ्यायचा, करायची याचा अर्थ इथे स्त्रीलिंगी शब्द येईल आणि घ्यायचा इथे पुल्लिंगी शब्द येईल। पर्याय बघा। पहिला पर्याय दिलेला आहे मेहनत आणि फायदा, कष्ट आणि तोटा, परिश्रम आणि नुकसान, लबाडी आणि बेईमानी। मी तुम्हाला आधीच काय म्हटलो, करायची याचा अर्थ पहिला शब्द हा स्त्रीलिंगी असला पाहिजे। मेहनत आणि लबाड हे दोन स्त्रीलिंगी आहेत आणि दुसरा शब्द घ्यायचा याचा अर्थ पुल्लिंगी, फायदा पुल्लिंगी आहे आणि बेईमानी मात्र नाही आहे। याचा अर्थ एकाने मेहनत करायची आणि फायदा मात्र दुसऱ्याने घ्यायचा ही रीत आहे। पहिला पर्याय बरोबर। म्हणजे शब्द जरी नाही ओळखता आला तरी या क्रियापदाच्या लिंगावरून तुम्ही ठरवू शकतात की पहिला शब्द हा स्त्रीलिंगी मेहनत आला आणि दुसरा शब्द घ्यायचा म्हणून हा पुल्लिंगी फायदा आला, बरोबर। प्रदीप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। प्रदीप्त म्हणजेच पेटलेला, दीप्त आणि प्रज्वलित याचा अर्थ विरुद्धार्थी शब्द आहे विझलेला। अयोग्य जोडी ओळखायची। लिखित, अलिखित, लोभी, निलगी, स्मरण, विस्मरण
सगळ्या विरुद्धार्थी जोड्या दिसतात. विशाल आणि महान मात्र विरुद्धार्थी दिसत नाही, याचा अर्थ हा पर्याय चुकीची जोडी आहे. बरोबर. शिक्षकांनी मुलांना शिकवले या वाक्याचा प्रयोग ओळखा. शिक्षकांनी मुलांना शिकवले. शिक्षकांनी मुलांना शिकवले. शिकवणारे कोण? शिक्षक. कोणाला शिकवलं? मुलांना. लक्षात घ्या, कर्ता आणि कर्म ज्यावेळेस दोघांनाही प्रत्यय लागलेलं असतं तो भावी प्रयोग असतो. आहे का भावी प्रयोग? यस. दुसरा पर्याय आहे भावी प्रयोग. दोघांना प्रत्यय लागलेलं असलं म्हणजे समजायचं तो भावी प्रयोग. कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे, तो भावी प्रयोग असतो. पुढील शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? कोणता शब्द दिलेला आहे? याचना, मनधरणी, आळवणी, आर्जव की वियोग. याचना करणेच म्हणजे मनधरणी, आळवणी आणि आर्जव. याचा अर्थ वियोग हा शब्द समानार्थी नाहीये. पुढीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा. संयुक्त वाक्य म्हणजे याचा अर्थ प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय आपल्याला शोधायचं आहे. अगदी साधं सोपं आहे. तेव्हा म्हणजे शक्यच नाहीये. आणि यस आणि इथे दोघं उभयन्वी अव्ययच नाही, याचा अर्थ दुसरा पर्याय बरोबर आहे. म्हणजे अगदी पूर्ण वाक्य न वाचता सुद्धा जर तुम्ही उभयन्वी अव्यय शोधलं तरी लक्षात येतं की संयुक्त वाक्य कुठलं आहे. पुढीलपैकी अकर्मक वाक्य ओळखा. अकर्मक वाक्य, ज्या वाक्यात कर्म नाही ते वाक्य आपल्याला ओळखायचं. ओके, मग आधी क्रियापद बघा. मोडले, काय मोडले? खेळणे, कर्म आहे. खाल्ला, काय खाल्ला? खाऊ म्हणजे कर्म आहे. रडले, काय रडले? नाही. टाकला, काय टाकला? चेंडू. याचा अर्थ चेंडू, खाऊ आणि खेळणे या तिन्ही वाक्यांमध्ये कर्म आहे आणि आपल्याला ओळखायचं काय? अकर्मक. याचा अर्थ ते मूल जोरात रडले. बरोबर आहे. मनात एक आणि जनात एक या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उर्मटपणाने वागणे, दुटप्पी वागणे, खूप चिडणे, मन मोकळे वागणे. मनात एक आणि जनात एक म्हणजे लोकांसमोर वेगळं वागायचं, मनात वेगळं ठेवायचं, हे दुटप्पी वागणं झालं. त्यामुळे दुसरा पर्याय बरोबर आहे. रामरावांनी मुलाच्या वागण्यासमोर हात टेकले. अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा. रामरावांनी सोडून दिलं, मारलं, नाईलाजाने माघार घेतली की दुःखी होणे? ऑफकोर्स हात टेकणे म्हणजे नाईलाजाने माघार घेणे. खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे? उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण महादेव, रक्तचंदन आणि मुख कमल हे तिघही नाही आहेत. याचा अर्थ जलद हे उत्तर बरोबर आहे. प्रयोग ओळखा. त्याने सर्वांना शिकवावे. सकर्मक भावे, सकर्मक कर्मणी, अकर्मक कर्मणी, अकर्मक भावे. शिकवणारा कोण? तो. कोणाला शिकवावं? सर्वांना. कर्ता आणि कर्मणी दोघांनाही प्रत्यय आहे, याचा अर्थ भावे आहे. याचा अर्थ हा कुठला भावे आहे? साहजिकच आहे, कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय, याचा अर्थ याच्यात कर्म पण आहे म्हणजे हा सकर्मक भावे आहे. सकर्मक भावे, कर्ता कर्म दोघांना प्रत्यय आहे, याचा अर्थ कर्म असणारच म्हणजे तो सकर्मक भावे. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. मुरब्बी, तटस्थ, प्रशासक, व्यवस्थापक की मुरलेला? मुरब्बी म्हणजे मुरलेला. मुरब्बी राजकारणी. हां, महाराष्ट्रात आधी एकच मुरब्बी राजकारणी मानले जायचे, आता अनेक मुरब्बी झालेत. समानार्थी शब्द ओळखा. तांबूल, विडा, ताबूत, तांबडा की मसाला? तांबूल म्हणजे विडा. पक्षी हिरवळी पिलान अन्न गोळा करत होता. पर्याय काय दिलेत बघा. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडायचा. हिरवळी मागे पिलांकडे नाही, हिरवळी खाली पिलांवर नाही, हिरवळीसाठी पिलांवर नाही, हिरवळीवर पिलांसाठी, हिरवळीवर पिलांसाठी. चौथा पर्याय बरोबर बसतो. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. काय दिलेला आहे शब्द समूह बघूया आपण. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा, विश्रांती, वामकुक्षी, डुलकी की झोप. लोक झोप घेतात दुपारच्या जेवणानंतर, पण ती अल्पशी जी निद्रा असते तिला वामकुक्षी म्हणतात. डाव्या बाजूला हातावर डोकं टेकून काही मिनिटं केलेला आराम
म्हणजे वामकुक्षी, अगदी पांघरून घेऊन घेतलेली झोप नाही. शेवटचा प्रश्न, दोन विजातीय स्वर एकत्र येऊन कोणता स्वर तयार होतो? दोन विजातीय स्वर एकत्र आल्यावर स्वरच तयार होईल, व्यंजन तयार होणार नाही. दोन विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर संयुक्त स्वर तयार होतो. बरोबर. पुढच्या 25 प्रश्नांसह भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.